पाकिस्ताननं भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न केला। भारतानं पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले। पाकने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांचा प्रयत्न केला होता, मात्र सर्व ड्रोन आणि मिसाईल भारतानं हवेतच उद्ध्वस्त केले। पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकचे 50हून अधिक ड्रोन निष्क्रिय केले। उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली। हवाई संरक्षण दलाचं हे मोठे यश आहे। एस जयशंकर यांनी अनेक देशांशी संवाद साधला। इराण, कझाकिस्तान, अमेरिका आणि युरोपातील देशांशी जयशंकर यांनी संवाद साधला। भारत दहशतवादाविरोधात कारवाई करत असून पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास तिथल्या तिथं उत्तर दिलं जाईल असा इशारा जयशंकर यांनी दिला। अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांनी भारत पाकिस्तान मधला तणाव कमी करण्याची गरज अधोरेखित केली, तसंच हिंसाचार थांबवण्याचंही आवाहन केलंय। रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवादासाठी अमेरिकेचा पाठिंबा व्यक्त केलाय, तर दोन्ही देशांमध्ये संवाद सुधारण्यासाठी प्रोत्साहन दिले। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांनी अमेरिका या युद्धात सहभागी होणार नाही असं महत्त्वाचं विधान केलंय। अमेरिका दोन्ही देशांना शांत करण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलंय। तसंच आम्ही या प्रकरणामध्ये राजनैतिक मार्गाने लक्ष घालू असंही व्हॅन्स म्हणाले। पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय। उरी आणि कुपवाडा भागामध्ये पाकिस्तानकडून रात्री अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती, तर पाकच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही तात्काळ आणि तेवढं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। भारतानं कराचीमधील 15 ठिकाणी जोरदार हल्ले केले। पाकिस्ताननं जम्मूमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या प्रयत्नांना भारतानं आक्रमक उत्तर देत पाकिस्तानमध्ये घुसून हल्ले केले। भारतावरील हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील मोठ्या शहरांवर भारतानं हल्ले केलेत। लाहोर, कराची, रावळपिंडी, इस्लामाबादमध्ये भारताच्या हल्ल्यामुळे प्रचंड नुकसान झालं। पाकचा सरगोदा एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केलाय, तर भारतानं 2 दिवसांमध्ये पाकचे 3 डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केले। याआधी लाहोर, पेशावर आणि आता सरगोदा एअर डिफेन्स सिस्टीम खाक करण्यात आली। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणलेले आहेत। पाकच्या 10 शहरांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे, तर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। काही दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न भारतानं हाणून पाडला। जैश ए मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांना BSFनं कंठस्नान घातलंय। भारत आणि पाकमध्ये हवाई हल्ले सुरू असताना काही दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता। पाकिस्तानच्या नरोवाल सेक्टरमध्ये भारतानं मोठे हल्ले केलेत। हल्ल्यानंतर नरोवाल सेक्टरमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याची ही दृश्य आहेत। भारतानं पाकमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ले केल्यानं पाकचे धाबे चांगलेच दणाणलेले। पाकिस्ताननं लष्कर प्रमुख असीम मुनीरला पदावर हटवल्याची चर्चा आहे, तर पर्सनल अजेंडा चालवल्याचा आरोप करत मुनीरला अटक करण्यात आल्याची चर्चा आहे। शमशाद मिर्झा नवे लष्कर प्रमुख असण्याची शक्यता आहे। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील 1/3 भागावर बलोच आर्मीनं ताबा घेतलाय। एकीकडे भारताकडून होणारे हल्ले, तर दुसरीकडे अंतर्गत कलहामुळे पाक हुरपळून निघालाय। बलोच आर्मीकडून पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले केले जातात। भारतानं पाकिस्तानची 3 महत्त्वाची फायटर जेट पाडलेली आहेत। F-16 आणि चीनी बनावटीचे 2 JF-17 लढाऊ विमान भारतानं पाडलंय। JF-17च्या पाकिस्तानी पायलटला भारतानं ताब्यात घेतलंय, तर 3 पाकिस्तानी पायलट हे भारताच्या ताब्यात आहेत। चिनाब नदीवरील धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तर पाकिस्तान आणि भारतात सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतानं कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत। त्यामुळे नदी परिसरातील गावांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे। एअर स्ट्राईक नंतर आता भारताकडून वॉटर स्ट्राईकचा प्रयत्न करण्यात आला। पंजाब, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्यात। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत। राजस्थानमधील अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी महत्त्वाची बैठक घेतली। सर्व प्रमुख अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कार्यालयामध्ये कामावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले। भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि पंजाबमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सीमा भागातील राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला असून शाळांना 3 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली।
भारताच्या सीमेवरील हल्ल्यानंतर गुजरातच्या पाटण जिल्ह्यामध्ये 72 गावांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला। खबरदारीचा उपाय म्हणून पाटण जिल्ह्यातील 72 गावांमध्ये वीज पुरवठा बंद करण्यात आला। संभाव्य धोके लक्षात घेता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला। भारत पाकिस्तान युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोकण किनारपट्टीला देखील अलर्ट देण्यात आलाय। किनारपट्टीवरील गस्त वाढवण्यात आली। बंदरांवर सिंधुदुर्ग पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर परिसरातील अनोळखी व्यक्तींची तपासणी केली जाते। श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। भारत पाकमध्ये सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे। कमांडो आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। भारत पाकिस्तान यांच्यात सातत्याने सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील 24 विमानतळावर उड्डाणं थांबवण्यात आली आहेत। नागरी उड्डाण मंत्रालयानं तर भारतातील 24 विमानतळांवरील नागरी उड्डाणं पुढील आदेशापर्यंत स्थगित केली। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 13 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला। प्रवाशांना पूर्ण रक्कम परत किंवा अन्य पर्यायी उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते। भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छीमारांसोबत नौदलाची महत्त्वाची बैठक पार पडली। मच्छीमारांनी संवेदनशील ठिकाणी मच्छीमारीसाठी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच नौदलानं आखून दिलेल्या परिसरात आल्यास शूट टू किलच्या सूचनाही देण्यात आल्या। परिस्थिती आणखी चिघळवू नका असा सज्जड दम अमेरिकेनं पाकिस्तानला दिल्याची माहिती आहे। तर अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पाकिस्तानला दम दिला। आशियातील वातावरण अधिक बिघडवू नका अशी स्पष्ट शब्दात ट्रम्प यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे। तर पाकिस्ताननं शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा सुद्धा ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिलाय। तसंच त्यांनी पाकला संयम राखण्याचं आवाहन केलं। जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानचे 2 ड्रोन पाडलेले आहेत। नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून आलेले 2 ड्रोन भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिट्सनं पाडलेत, तर भारताकडून पाकची एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली। हल्ल्याचे आरोपी जबाबदार ठरवले जावेत अशी अमेरिकेची इच्छा आहे आणि त्यासाठी होणाऱ्या सगळ्या प्रयत्नांना अमेरिका पाठिंबा देते असं वक्तव्य अमेरिकेच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी केलंय। तर या प्रकरणी भारत आणि पाकिस्तानला एक जबाबदार तोडगा काढण्यास प्रोत्साहित करत राहू असंही त्यांनी म्हटलं।